आपल्या आयुष्यामध्ये कितीसुद्धा प्रॉब्लेम असेल ना, आपण दाखवून देत नाही का, आपण हसून सामोरे जातो, हसून घालवायला बघतो. आणि एक ना असं नाही घालवत, कारण की एकत्र जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतात, नाहीतर स्वतःला त्रास करून घेतात आणि काही ना काही करतात. आणि मला इतका प्रॉब्लेम आहे ना, आईबाप बिना आईबापाचं मी इथंपर्यंत तरी आलेले आहे. हिच्यापुढं पण स्वामीराया कितीतरी मला ताकद दिलं ना, जर डोंगरासारखं सुद्धा संकट आले माझ्यासमोर, तर ते सामोरे जाण्याचं मला ताकद देऊ दे बास. हसत हसत मी जायला पाहिजे, असं माझं ताकद मिळू दे, एवढंच देवाकडे चरणी प्रार्थना करते. आणि सगळं म्हणजे असं किती पण टेन्शन प्रॉब्लेम असलं ना, माझी सवय कसं आहे माहिती आहे का, एकदम हसून किंवा असं 1-2 दिवस नाराज होऊन बसते, पण तिसऱ्या दिवशी उठून आपले काम आपण आपलं म्हणजे सगळं हसून असं घालवतोय. कारण की आपल्या पदरामध्ये 3 मुलं आहेत, त्या मुलांसाठी तर आपण पुढं जाण्यासाठी बघतो. कारण की मला ना एवढंच कळते की हसून सगळ्या गोष्टी म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, पण तसं रागावून चिडून भांडून असं कुठल्याच गोष्टी म्हणजे सॉल्व्ह होत नाही. एकेकांचं काय सवय असतो, स्वतःच्या जीवाला काहीतरी बरं वाईट करून घ्यायचं, आणि नाहीतर एकेकांना कसं असतं म्हणजे भांडण वगैरे करून असं प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. तसं माझं तर असं नसते. होते आमचे पण भांडणं, असं की नाही भांडणं होत वगैरे नाही. चला, असं आजचं एवढं सांगायचं होतं. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम असतो. माझ्या पण आयुष्यात भरपूर प्रॉब्लेम आहेत, पण मी दाखवून मात्र देत नाही. इथं मस्त असं सगळी कामं आवरले. चहा नंतर 11:30 वाजले होते, त्यावेळेस मी चहा वगैरे पिला. मग नंतर इथं ना पापडसाठी तांदूळ काढले होते. 5 किलो तांदूळ होते हे, कारण की आता उन्हाळा संपला का नाही, परत कुठं म्हणजे पापड वगैरे हेच आमच्या इकडं ना भरपूर असं घाण आहे, कचरा वगैरे आहे, म्हणून मी इथं घालायला बघत नाही, बाहेरच देते. इथं मस्त असं स्वामीच्या मठात आलो होतो. दर्शन वगैरे आज खूप छान भेटला, पूजा वगैरे छान झाली होती. पोरांनी येता हेच 2 फुलं घेऊन आले होते. आम्ही शाबू घेतला अर्धा किलो पापडमध्ये घालायला. ते शाबू घेऊन इथं पापड देण्यासाठी आलो. इथं चांगलं आहे, घरगुती आहे, काय झंझट नाही. 500 रुपयाला घाटा बसला आज. अहोंना म्हणले 500 रुपये सांगितल्यात, म्हणल्यानंतर 500 रुपये इतकं महाग, किलोला 100 रुपये सांगितले होते. मग आज माझा उपवास होता म्हणताना ना आम्ही उसाचा रस प्यायला इथं आलो होतो. मस्त असं उसाचा रस वगैरे पिला, छान वाटलं, गार मस्त वाटत होतं. उपवास असल्यामुळं ना पोटात धग पडल्यासारखं वाटतो. नंतर इथं काळे महिना दिसले, ते घेतलं आणि घरी आलो. घरी आल्यानंतर ना काम बायकांना कधी चुकत नाही म्हणतात बघा, तसं एवढं मोठा पसारा किती पण काढला ना पसाराच होतो. हसत खेळत जीवन जगायचं म्हणून मी इथं ना मस्त असे गाणे म्हणत सगळे घरातले पसारा आवरत होते. तर व्हिडिओ तुम्ही बघताय, पण व्हिडिओला लाईक का करत नाही, सबस्क्राईब करत नाही, मला तेच टेन्शन होतं. प्लीज माझं नवीन चॅनल आहे, प्लीज मला सपोर्ट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. इथं मस्त असं बेडशीट वगैरे बदललं. चहा करायला गेलं पण चहाच फुटला, दुसरा चहा केला. चहा प्यायला या. व्हिडिओला लाईक आणि शेअर चला बाय.